महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली चली हज को अशातला प्रकार असल्याची बोचरी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत वडापावचे दुकान लावून मुंबईच्या लोकांचे प्राण वाचवावेत आणि नागपूरला कांदेपोहे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांदेपोहेच्या दिशेने आपण मात्र पावलं टाकू नका, नागपूरकरांना कांदेपोहे कोणत्या दरात घ्यायचे ते निश्चित कळतं असा खोचक टोला आमदार खोत यांनी जयंत पाटलांना लगावलाय। ते सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सो चुहे खाके बिल्ली चली हज को अशातला हा प्रकार आहे। महागाईच्या आंदोलनामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब म्हटले की मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तर काही फार फरक पडत नाही, पण त्यांना माहित नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्मे या मुंबईनं दिलेले आहेत आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केलेला आहे। वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळं अनेक लोकांनी गेल्या आठवडाभरामध्ये काचा खुडो प्राण सोडलेले आहेत। त्यामुळे जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईतल्या जनतेचं प्राण वाचवावेत। नागपूरला कांदेपोहे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांद्याफळाच्या दिशेनं आपण मात्र पावलं टाकू नका, नागपूरकरांना कांदेपोहे कोणत्या दरात घ्यायचे हे मात्र निश्चित चांगलं कळतं।